काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसंडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाऊ, भाजपमध्ये प्रवेश केला, काँग्रेस सोडण्याचं काय कारण होतं? गडचिरोली चिमूर हा लोकसभा क्षेत्र या देशातील अतिशय दुर्गम आणि मागासलेला अविकसित असं क्षेत्र आहे। त्या क्षेत्रामध्ये विकास करावा, संधी मिळावी विकास करण्याची, त्यातले प्रश्न उचलण्याची, यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती। आम्ही फक्त आजच नाही तर आम्ही त्या भागामध्ये नेहमी काम करतो आणि पक्ष वाढवण्याचं काम केलं, परंतु आमच्यासारखा निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून बाहेरच्या जिल्ह्याचा जो उमेदवार आहे त्याला पहिले प्लॅनिंग करणं, त्यांना प्रभारी करणं, जिल्ह्याचा प्रभारी केल्यानंतर त्याला उमेदवार प्रभारी तसं निपक्षपाती असला पाहिजे, तो गटातटाचं राजकारण न करता तो एका दावा होता की CECच्या कमिटीने तुमचं नाव निश्चित केलेलं होतं, मग कुठे तुमचं नाव माघारी पडलं? CECमध्ये चंद्रपूरवरून दानोरकर मॅडमचं आणि गडचिरोलीमधून माझं नाव झालं होतं। CECमध्ये काही लोकांना त्यांचा विरोध करता आला नाही, म्हणून त्यांनी मग KC वेणुगोपालजी यांच्या ऑफिसमध्ये बैठक घेतली। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही प्रमुख लोक होते आणि त्यांनी चर्चा केली आणि त्यामध्ये मग चंद्रपूरच्या बाबतीत बराच वाद झाला। त्या ठिकाणी काही नेते मंडळींना आम्ही लढू नावाचा विरोध केला। विरोध म्हणण्यापेक्षा ती जी त्यांनी जे काही भूमिका घेतली की बाबा आपल्याला खर्च करणारा उमेदवार पाहिजे किंवा असं पाहिजे तसं पाहिजे, अशा प्रकारची जी भूमिका घेतली त्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला। बरं, तुमच्यासह तुमच्या 22 जिल्हाध्यक्षांनी देखील राजीनामे दिलेले आहे। हो, आपल्या नागपूरचे ग्रामीणचे दशरथजी मसराम आहेत, शहराचे प्रदीपजी मसराम आहेत, आमच्या काटोलचे अध्यक्ष आहेत। या नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे कामठीचे सुद्धा तालुका अध्यक्ष आहेत। भाजपमध्ये तुम्ही गेलेले आहात, काय पुढचं नियोजन आहे? आमचं एकच आहे, आदिवासी समाजाला न्याय मिळावा, त्यांच्यावर होत असलेले अन्याय अत्याचार हे दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत जाऊन त्यांची भूमिका आम्ही सांगू आणि आम्हाला कुठंतरी मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हीच आमची भूमिका राहील। ते नामदेव उसंडी, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोवडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।